नमस्कार शेतकरी मित्रांनो. हा बागेत बघू शकता, ही असं झालंय माणसाची वाटणारी क्रॉचिंग आहे किंवा काही मॉलिक्युल जास्त गेलेत का काय फवारणीतनं प्रॉब्लेम आला असं वाटत असेल. पण इथं थांबा, इथं ही गोष्ट नाही. या गोष्टीला आहे कारणीभूत खोडकीड. हे बघू शकता, खोडकीड आहेत काही इथं खाली पडले. यावर कोणतेही औषध वापरलं गेलं तरी देखील ह्याचा रिझल्ट मिळणार नाही. कोणी किती जरी सांगितलं, काही जरी सांगितलं, कारण की ज्यावेळेला शास्त्रज्ञांनी ज्यावेळेला प्रूफ केले आहे की या आळीसाठी कोणतेही औषध आतमध्ये पोचू शकत नाही. कारण की आळी हे असते ह्या झाडाच्या आतमध्ये. या झाडाच्या आत असल्यामुळे आपल्याला खोडकिडीसाठी हे झाडाला ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाहून जी स्प्रिंग वायर घालून आतपर्यंत कुठंपर्यंत आहे, वर गेले खाली गेले ते चेक करून आपल्याला काढून घेणे, हेच औषध हे एक नंबर औषध आहे. त्याला कोणतेही औषधाची मॉलिक्युल किती जरी सांगितले प्रॉपर 100% रिझल्ट मिळत नाही. आता असं होऊ शकते की लोक म्हणतात औषध ओतलं की किडी थांबते, पण ती सुप्त अवस्थेत आणि खाली जाऊन झोपते, त्याच्यानंतर आणि जिवंत होते. तुम्ही निरीक्षण करू शकता. खुणा करून ठेवा, ज्या ठिकाणी औषध वापरले गेलेलं आहे त्या ठिकाणी पुन्हा यांनी त्याच झाडाला खोडकीड जाणवली आहे, पण त्याच ठिकाणी जर आपण काढून घेतले तर चांगल्या प्रकारे रिझल्ट प्रॉपर मिळून जातो. तर माझं म्हणणं एकच राहील की आपण सकाळी लवकर येऊन बागेमध्ये फेरफटका मारून असे ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम आहेत त्या त्या ठिकाणी काढून घेणे खोडकीड, हे सगळ्यात चांगले औषध आपल्याला सगळ्या द्राक्ष इंडस्ट्रीत कमी ह्याच्यात भेटून जाईल. धन्यवाद.